मॉक ड्रिल म्हणजे काय? हे सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. चला तर मग मॉक ड्रिल म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या काळात जेव्हा कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती अचानक उद्भवू शकते, तेव्हा आधीच तयारी करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. मॉक ड्रिलद्वारे प्रशासन काही गोष्टींची तपासणी करते. जम्मू काश्मीरमधील येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. देशातील युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा एक भाग म्हणून गृहमंत्र्यांनी उद्या अर्थात 7 मे रोजी अनेक राज्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा, मॉल, रेल्वे स्थानक, बस स्टँड आणि इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मॉक ड्रिल म्हणजे सराव कवायती आयोजित करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जाहीर केल्या आहेत. या काळात विद्यार्थी आणि नागरी संरक्षणाशी संबंधित लोकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मॉक ड्रिल हा केवळ एक अभ्यास नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मॉक ड्रिल ही युद्ध किंवा आपत्तीसारख्या कोणत्याही मोठ्या आपत्कालीन परिस्थितीपूर्वी केलेली तयारी असते. मॉक ड्रिलमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा सराव केला जातो हे आपण पुढीलप्रमाणे समजून घेऊया. हवाई हल्ल्याच्या सायरनची तपासणी आणि जागरूकता. हल्ला झाल्यास नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सतर्क करणे. हवाई हल्ल्यादरम्यान ब्लॅकआउट म्हणजे दिवे बंद करण्याचा सराव. शत्रूच्या विमानापासून संरक्षण करण्यासाठी यंत्र झाकण्याचे आणि लपवण्याचे प्रशिक्षण. हल्ल्याची संभाव्य ठिकाणे रिकामी करण्याचे सराव.